झालं. हा गणेश सर. हा, मी गणेश प्रसाद देशपांडे. मी स्टेट बँकेतून निवृत्त झालो. माझं वय आता 67 वर्षाचं आहे. पण इन्व्हेस्टमेंट एक जे बोलत नाहीत त्यांनी म्यूट वर जा, म्हणजे तुमचा कॅमेरा जे बोलत नाहीत ना त्यांनी म्यूट करा. हा सॉरी सर. मी गणेश प्रसाद देशपांडे. मी स्टेट बँकेतून निवृत्त झालो. माझं वय 67 वर्षांचं आहे आणि शेअर मार्केट्समधली इन्व्हेस्टमेंट मी 80च्या दशकापासून करत आलेलो आहे. मला त्याचा अनुभव आहे आणि ज्या फायनान्शियल क्षेत्रात मी काम करत होतो तेच क्षेत्र इथेही आहे. त्यामुळे माझा हा प्रवेश तसा सुकर झाला होता. रिटायर झाल्यानंतर आता ट्रेडिंग म्हणजे अति शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट या अर्थानं मी एक ट्रेडिंग कोर्स ऑलरेडी केला आणि त्या ट्रेडिंग कोर्सची जी फी होती तीही माझी त्या ट्रेडिंगवर वसूल झाली. फक्त मध्ये काही काळ माझा संबंध तुटला माझ्या घरच्या प्रॉब्लेम्समुळे. पण त्याच्यामुळे नंतर जेव्हा पुन्हा जॉईन करायचं तेव्हा मला हा प्रश्न पडायला लागला की आपल्याकडे जुनी जी म्हण आहे, अति तिथे माती. इतकं गोष्टी आम्हाला शिकवल्या आणि इतक्या गोष्टी वापरात होत्या की त्यातल्या कुठल्या गोष्टी पुन्हा कशा आणायच्या एक 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 करत हे काही मला सुचेना. त्यामुळे 8 महिने माझं तुटल्यासारखं झालं या सगळ्या व्यवसायापासून. सरांचं नाव ऐकलं आणि सरांच्या बद्दल पुष्कळ लोकांनी सांगितलं तेव्हा मग मी या कोर्सला जॉईन झालो. कारण सरांच्या बाबतीत 3 महत्वाच्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या. पहिली गोष्ट म्हणजे जेवढ्या आवश्यक आहेत, गरजेच्या आहेत, वापराव्या लागतील रोजच्या रोज तेवढ्याच ते सांगतात. उगीच फापट पसारा मला माहिती आहे म्हणजे माझ्या ज्ञानाचं प्रदर्शन करण्यासाठी मला किती माहिती आहे बघा असं सांगण्यासाठी 10, 12, 15, 25 गोष्टी सर सांगत नाहीत. इव्हन म्हणजे मला आमच्या आधीच्या कोर्समध्ये जेवढे चार्ट पॅटर्न्स आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न सांगितले होते त्याच्या निम्म्यापेक्षाही कमी सर वापरतात आणि तेवढेच आपण रेग्युलरली वापरतो. आज मला तेही जाणवतोय की आपण तेच रेग्युलरली वापरतो. बाकीचे अकॅडमिकली माहीत असतात. स्कॅल्पर ट्रेडिंग यांना आम्हाला काय कळलं तर काही नाही. आम्ही कधी ते करणार नाही आहोत. हा गरजेच्या पुरतं आवश्यक तेवढं घ्यायचं आणि तेवढंच वापरायचं. म्हणजे पॉइंटेड आणि फोकस्ड अटेन्शन ट्रेडवर देता येतं. ही सरांची पहिली गोष्ट मला खूप छान जाणवली. सर्वांनी सांगितलं तसा सरांचा पेशन्स हा एक भाग आहेच. पण सरांचं निवडक सांगणं जरी असलं तरी सरांना स्वतःला त्यातलं नॉलेज किती आहे हेही मला वेळोवेळी कळत गेलं. कारण आम्ही ऑनलाईन कम्युनिकेशन आम्ही ऑफलाईन खूप बोलत होतो आणि वेगवेगळ्या गोष्टी बोलत होतो. त्यांचा स्वतःचा अनुभव आणि त्यांचं स्वतःचं नॉलेज भरपूर आहे. फक्त आपल्याला त्यातलं किती गरजेचं आहे हे निवडून ते सांगतात. हा दुसरा भाग मला जाणवला की त्यांचं स्वतःचं नॉलेज खूप आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मला त्यांचा जो भाग जाणवला तो म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये बरोबर हाताला धरून बोट धरून घेऊन जायचं आणि दाखवायचं की हे असं करा. माझ्या आतापर्यंतच्या कुठल्याही आधीच्या ट्रेडिंगमध्ये किंवा आधीच्या कुठल्या कोर्समध्ये आधीच्या कुठल्या टीचर्सनी हे केलं नव्हतं की मी बस माझ्याबरोबर बस आणि मी काय काय करतो बघ, हा माझा चार्ट बघ, तू मी काय करतो बघ त्याप्रमाणे करायचा प्रयत्न कर आणि माझ्याप्रमाणे म्हणजे मी करतो ते रिपीट नाही करायचं. मी जे करतोय ती मेथड वापरायची. एक जुनी चिनी म्हण आहे की तुम्ही जर एखाद्याला मासा दिलात तर तुम्ही त्याला एका दिवसापुरतं सर्व्हाइव्ह करायला शिकवता. पण तुम्ही जर त्याला मासे पकडायला शिकवलं तर तुम्ही त्याची आयुष्याची व्यवस्था करता. हा जो मेथड शिकवायचा आणि त्या मेथड वापरायला शिकवायच्या हा जो सरांचा अप्रोच आहे हा अप्रोच खूप छान आहे. मी बीबीएनजीच्या मध्येही त्यांचं नाव ऐकलं होतं. मी बीबीएनजीच्या नाशिक सेंट्रल चॅप्टरचा मेंबर आहे. तिथेही मी त्यांचं नाव ऐकलं होतं. इथेही मी त्यांचं नाव आता प्रत्यक्ष अनुभव घेतोय आणि एक गोष्ट मला पुन्हा पुन्हा जाणवते की एकूण मला असं बीबीएनजीमध्ये अनुभवामुळे वाटतंय की श्रीपाद कुलकर्णी हे नावातले लोक हुशार असतात. त्यांचं विद्वत्तेवर प्रभुत्व असतं आणि त्यांचं सांगण्यावरही प्रभुत्व असतं. तेव्हा सगळे श्रीपाद कुलकर्णी हे असे एकसारखेच कसे असतात हा प्रश्न पडल्यानंतर सुद्धा पण सरांच्या शिकवण्याचा मला खूप फायदा झाला आणि मी पुन्हा एकदा यामध्ये आता यायला लागलेलो आहे. इन्व्हेस्टमेंट आणि माझी ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट भरपूर आहे. त्यामुळे त्यातलाच काही भाग काढून मी आता ट्रेडिंगला सुरुवात करतोय. पण ट्रेडिंग सुरुवात सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे 25,000 पासूनच करणार आहे. इन्व्हेस्टमेंट आहे म्हणून 3 लाख त्यातले काढायचे आजपासून दणका सुरू करायचा असं करणार नाही. डिसिप्लिन पाळीन. ग्रीड आणि फिअर या दोन्ही गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही जे सांगितलंय तो ग्रोथ रेट अचीव करण्याचा मी डेफिनेटली प्रयत्न करेन. तुम्हाला खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद सर. नंतर दिलीप सर.